जय जय रामकृष्ण हरी. अभंग 227. मागे पुढे पाहे सांभाळूनी दोन्ही ठाय, चुकावनी जाय गडी राखे गड्यांसी. मुरणे दंड दोही तोंडे गडियां सावध करी, भेटतिया संगेतया हाल तुझवरी. गडियांचा गडी वाटूनी देई, ज्याचा सोडी ते चिठाय. अगळ्या बळे करील काय, तुझ देणे लागे डोय. नवा घरी पाऊला करी, सांपडे तो तेथे धरी. जिकोनी डाव करी, टाहो सत्ता अणिंकांवरी. सांपडूनी डाय बहु काळ गुंतलासी, बळिया गडी फळी फोडी न धरिता त्यांसी. चुकांडी जो खाय मिळोनी अंगी जाय, गुंतलासी काय तुका म्हणी अजुनी. चरण 1. मागे पुढे पाहे सांभाळूनी दोन्ही ठाय, चुकावणी जाय घडी राखे गड्यांसी. तुकाराम महाराज या ओळीत जीवनातील जागरूकतेचे अनन्यसाधारण तत्व सांगतात. मागे पुढे पाहे म्हणजे जीवनातील प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. भूतकाळाचा अनुभव आणि भविष्यकाळाची जाणीव या दोन्हींचा संतुलित वापर केला नाही तर चुकण्याची शक्यता वाढते. सांभाळूनी दोन्ही ठाय म्हणजेच मागे काय घडले आणि पुढे काय घडू शकते हे लक्षात घेऊन प्रवास करणे आवश्यक आहे. चुकावणी जाय गडी म्हणजे चुकून सुद्धा मनुष्याने चुकीच्या मार्गावर जाऊ नये. जणू किल्ल्यावर पहारा देणारा रक्षक जसा सतत दक्ष असतो तसाच मनुष्यानेही आपल्या जीवनातील निर्णयांवर पहारा ठेवायला हवा. या ओळीत जीवनातील सावधपणा, विवेक, संयम आणि सततची जागरूकता यांचे महत्त्व अत्यंत सुंदर रूपात तुकाराम महाराज स्पष्ट करतात. चरण 2. मुरडे दंड दोही तोंडे गडियां सावध करी, भेटतिया संगेतया हाल तुझवरी. येथे मुरडे दंड म्हणजे दंडासारखे काटे, अडथळे किंवा अडचणी. जीवनात पुढे जाताना दोन बाजूनी धोके येतात. एक बाहेरची माणसं आणि दुसरी आपलीच चुकणारी वृत्ती. दोही तोंडे गडियां सावध करी म्हणजे किल्ल्याच्या दरवाजावर पहारा देणारे दोन्ही राखणदार शत्रूचा हल्ला ओळखतात. त्याप्रमाणे मनुष्यानेही बाहेरील नकारात्मकता आणि अंतरीच्या दुर्बलता यापासून सावध राहावे. भेटतिया संगेतया हाल तुझवरी अर्थात चुकीचे मित्र, चुकीच्या सवयी, चुकीची संगत मिळाल्यास त्याचा त्रास आपल्यावरच येतो. चुकीच्या लोकांच्या सहवासामुळे मनुष्य स्वतःच्या मार्गापासून दूर जातो. ही ओळ सांगते की संगती जीवनाला उंचावूही शकते आणि तोडून टाकूही शकते. चरण 3. गडियांचा गडी वाटूनी देई, ज्याचा सोडी तेची ठाय. गडियांचा प्रमुख जसा आपापल्या उपगड्यांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी चौकीवर ठेवतो तसंच परमेश्वरही मनुष्याला त्याच्या कर्मानुसार योग्य स्थान देतो. ज्याचा सोडी तेची ठाय म्हणजे जीवाला त्याच्या कर्मफळापासून कोण वाचवू शकत नाही. जिथे मनुष्याचा स्वभाव, बुद्धी, कर्तृत्व आणि प्रयत्न सामावतात तिथेच त्याला स्थिर ठेवले जाते. ही ओळ म्हणते नियती आणि कर्म हे कोणालाही टाळता येत नाही. देव ही कर्माच्या नियमानुसारच आपल्याला योग्य स्थानावर नेमतो. चरण 4. अगळ्या बळे करील काय, तुझ देणे लागे डोय. अगळ्या बळे म्हणजे इतरांचे किंवा बाहेरचे सहाय्य. बाहेरील मदत कितीही मोठी असली तरी मनुष्याचे स्वतःचे बळ कमी पडत असेल तर काहीही साध्य होत नाही. तुझ देणे लागे डोय म्हणजे तुझ्या स्वतःच्या डोक्याची, विवेकाची, निर्णय शक्तीची, धैर्याची गरज आहे. दुसऱ्यावर अवलंबून राहून जीवन चालत नाही. स्वतःच्या बुद्धीचा, धैर्याचा, विचारशक्तीचा वापर करावा लागतो. ही ओळ सांगते स्वावलंबनच खरा आधार आहे. चरण 5. नवा घरी पाऊला करी, सांपडे तो तेथे धरी. मनुष्य नवीन ठिकाणी, नवीन परिस्थितीत पाऊल ठेवतो, पण नियती त्याला त्याच ठिकाणी पकडते जिथे त्याचे कर्म त्याला घेऊन येते. नवीन सुरुवाती केल्या तरी अंतर्मनातील धडे तोपर्यंत पुनरावृत्ती होत राहतात जोपर्यंत मनुष्य आपली चूक ओळखून सुधारत नाही. देव मनुष्याला आवश्यक शिक्षण देण्यासाठी घटना पुन्हा पुन्हा घडवतो. चरण 6. जिकोणी डाव करी, टाहो सत्ता अणिंकांवरी. या ओळीत माणसाचे कपट, डावपेच, धूर्तपणा आणि फसवणुकी यावर भाष्य आहे. जिंकण्यासाठी फसवणूक करणारा माणूस दुसऱ्यावर सत्ता गाजवण्यासाठी गर्वाने टाहो करतो, पण त्या गर्वाचा परिणाम त्याच्यावरच होतो. तुकाराम महाराज सांगतात, खोट्या मार्गाने मिळवलेले यश कधीच टिकत नाही. चरण 7. सांपडूनी डाय बहु काळ गुंतलासी. खोटेपणा, फसवणूक आणि चुकीच्या मार्गाने चालणारा माणूस अनेक अडचणीत सापडतो. नियती त्याला पकडते आणि तो काळाच्या गुंत्यात अडकतो. चुकीच्या कृत्यांचे परिणाम नेहमीच भोगावे लागतात. ही ओळ सांगते दुर्गुण प्रवेश सोपा असतो पण बाहेर येणे अवघड असतं. चरण 8. बळिया गडी फळी फोडी न धरिता त्यांसी. चुकांडी जो खाय मिळोनी अंगी जाय, गुंतलासी काय तुका म्हणी अजुनी. येथे शेवटचा संदेश असा
शक्तिशाली, नीतिमान, सत्यवान माणसांबरोबर फसवणूक चालत नाही. बळीया गडी फळी म्हणजे सत्य, नीती, धर्म यांच्यासमोर असत्य टिकत नाही. चुकांडी जो खाय म्हणजे चुकीची सवय, चुकीचे कृत्य हे नेहमीच शेवटी आपल्यालाच धोका देतात. गुंतलासी काय म्हणजे तू स्वतःला गुंतवून घेत आहेस. अजूनही म्हणजे अजूनही वेळ गेली नाही, सुधारता येते. शिकवण बघूया. अभंग 227 आपल्याला शिकवतो की जीवनात जागरूकता, विवेक आणि सततची सावधगिरी अत्यंत आवश्यक आहे. चुकीची संगत, चुकीचे निर्णय किंवा लोभ, कपट, फसवणूक यासारख्या मार्गावर गेल्यास माणूस स्वतःच्या जाळ्यात अडकतो. नियती, कर्म आणि सत्य या त्रयीपासून पळता येत नाही. देव नेहमी सत्य, मेहनत, प्रामाणिकपणा आणि चांगल्या भावाकडे ओढला जातो. चुकीचा मार्ग आनंद देत नाही, तो फक्त अडचणी निर्माण करतो. योग्य मार्गाने चालणारा मनुष्यच अखेर सुख, शांती आणि देवाची कृपा मिळवतो. या अभंगाचा सार, सावध रहा, सत्याचा मार्ग धरा आणि चुकीच्या मार्गाला धरून स्वतःलाच गुंतवू नका. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.